डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणावर माड आक्रमक झाले आहे। छत्रपती संभाजीनगर येथे माड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या अशी मागणी हे करून काम बंद करण्यात येत आहे। वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता दाखवली जात आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की SIT स्थापन झाली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत सगळी टीम नवी झाली पाहिजे। कालच CM साहेबांनी SIT स्थापन केलेली आहे, पण जी जुनी टीम आहे तीच ठेवलेली आहे आणि एक IPS अधिकारी नियुक्त केलेला आहे। तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण जी आहे ती कमिटी वेगळी पाहिजे। त्यानंतर त्यांच्या घरच्यांना कंपन्सेशन म्हणून 5 करोड रुपये भेटले पाहिजे व त्यांच्या घरचे जे एलिजिबल असेल त्यांना एक सरकारी नोकरी भेटली पाहिजे, कारण त्यांच्यात जे कमवणारी होती ती आपली संपदा ताईच होती। त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून असा लॉ सरकारने काढला पाहिजे, जेणेकरून पुढील संपदा मुंडे घडू नये आणि जे आमच्या महिला डॉक्टर 24 तास काम करतात त्यांना एक सेफ फील व्हावं। कारण त्यांच्या सगळ्या डॉक्टरमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की डॉक्टरांची सेफ्टीचं एवढं दुर्लक्ष सरकार का करत असते। नेहमीच बघत असता तुम्ही डॉक्टरांवर मारहाणी होते, त्यांची सेफ्टी कमी आहे, महिला डॉक्टरांना काम करताना सेफ फील होत नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की सेफ्टी झाली पाहिजे, SIT स्थापन झाली पाहिजे व जी केस आहे ती फास्ट ट्रॅक मध्ये झाली पाहिजे। कारण 10 दिवस झाले अशा केसला, जी केस खूप अशी दुर्दैवी आहे, त्याला 10 दिवस उलगडून गेले आणि त्याच्यावर आज पण काही झालेलं नाही। त्यामुळे सगळ्या डॉक्टर समाजात आक्रोश निर्माण झालेला आहे। त्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। त्यामुळे आम्ही आज OPD सेवा बंद केलेली आहे। 2 दिवसानंतर वॉर्ड सेवा ही बंद होणार आहे। आरोग्य सेवेवर जो परिणाम होतो याला जबाबदार कोण आहे? याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे, कारण 10 दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही 5 दिवस झालं शांतीत प्रोटेस्ट करत आहोत। आम्ही कॅन्डल मार्च केला, आम्ही ब्लॅक रिबन लावून सेवा दिली, तरी पण सरकारने आमच्याकडे लक्ष केलं नाही। त्यामुळे 10 दिवसापासून जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागेल। लोकवाहिनी मीडिया, नागपूर।